मैदान क्रमांक 1 वर झालेल्या सामन्यामध्ये केळवा आणि आकाशी संघात जो सामना झाला, विशाल पाटील हे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. अभय चौधरी संचालक वसई विकास बँक त्यांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. हॅलो. मैदान क्रमांक 1 वर पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट, काहीचा आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यशाच्या बाहेर आणि डॉट बॉल. उत्कृष्ट चेंडू, 4 बॉल डॉट झालेले आहेत. प्रसाद पुढील चेंडू घेऊन आणि आखूड टप्प्याचा चेंडू हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 2 धावा. अतिशय उत्कृष्ट वासाळे संघातर्फे पहिलं षटक, फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. आणि आता प्रतीक आलेले आहेत गोलंदाजीसाठी. उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी, बघूया ते आपल्या संघासाठी काय करतायत. प्रतीक पहिला चेंडू घेऊन त्याच्या वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन सामना करतायत. रोहित सामना करतील. रोहित सामना करतील. हॅलो हॅलो. प्रतीक यांचा वेलकम अभय. थँक्यू धीरज. लीग मधील हा सामना आणि गोलंदाजी करतायत प्रतीक. उजव्या हाताने मध्यम गती गोलंदाजी, उजव्या संघासाठी काय करतायत. आणि काहीचा आकोटचा चेंडू, चेंडू तटवलेला आहे पॉईंटच्या दिशेने. तिकडे चिराग चांगलं क्षेत्ररक्षण करताना 1 धाव मिळेल.
प्रतीक शिरगाव संघाने आपला 12वा प्रतिनिधी इकडे पाठवायचा आहे, कारण इकडे नावं सांगायला कोणी नाही आहे. शिरगाव संघाला विनंती आहे की आपला 12वा प्रतिनिधी इकडे पाठवायचा आहे. आपल्या माहितीचं हे सामने 8 षटकाचे असतील. प्रतीक यांचा हा सुंदर चेंडू गुडलँड स्पॉटवरचा थोडासा राईज झाला. बॅट्समन व्यवस्थित त्याला फेस करू नाही शकला. एक डॉट चेंडू, ग्रीन चेंडू, न्यू IPL टर्म ग्रीन चेंडू. 100 झाडं लावलेली आहेत. एक डॉट 100 ट्रीज. आणि आणि पुढे प्रतीक सरसावून यांचा पुढचा चेंडू सुंदर फटका, परंतु एक सोपा झेल सोडलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने लॉंग ऑफला एक झेल सोडलेला आहे. इझी गेले. कॅचवाला कॅच इज विन द मॅचेस. ही 8 षटकाची सामना आहे. 3 षटक पॉवर प्ले. प्रतीक यांचा हा स्लोअर वन. क्रॉस बॅटने पट्टा मारायचा प्रयत्न केला. अटेम्प्ट झाला बॉलला आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. स्लोअर वन होता, पण बॉलचं प्लेसिंग फिल्डिंग प्रमाणे नसल्यामुळे पट्ट्यात आला हा आणि 4 धावा मिळाल्या. चेंडू बॅटची आतली कडा घेऊन स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा मिळतील. शिरगाव संघाला अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. चेंडू बॅटची आतली कडा घेऊन गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पुढचा चेंडू घेऊन प्रतीक उजव्या हाताने मध्यम गती गोलंदाजी आणि आखूड टप्प्याचा चेंडू हा अंगावर लागलेला आहे. धावतायत निर्धाव चेंडू. हा शॉर्ट वन, परंतु लेगच्या दिशेने व्यवस्थित तटवता आला नाही बॅट्समनला, त्यामुळे पॅडवरती आलेला आहे चेंडू. निर्धाव. आणखीन 100 झाडांची रोपणी. काय प्रतीक आणि प्रसाद दोघेजण SKCC तर्फे इथे कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट A डिव्हिजन खेळतात, त्यामुळे त्यांना या मैदानाचा चांगला अनुभव आहे आणि या मैदानावर कोळसा चेंडू टाकायचा तो प्रतीक यांना चांगलाच माहिती आहे. एक चोरटी धाव शिरगाव संघाखंड. गोल्डन बॉल ऑफच्या दिशेने तटवला, लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव मिळालेली आणि 2 ओव्हर नंतर शिरगाव संघाची धावसंख्या झालेली आहे 9. 2 षटकांतर 9 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी. दोघं प्रतीक आणि प्रसाद चॅपेल बंधू. आपल्या भारतीय क्रिकेटमध्ये पठाण बंधू इरफान आणि युसुफ, तसे प्रतीक आणि प्रसाद दोघंजण पाटील बंधू अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना. प्रसाद पुन्हा गणपतराव वर्तक स्टेडियमच्या दिशेने एंडने आप्पा पेटे सभागृह एंडने शिरगाव. हा संघ ही मॅच 8 ओव्हरची आहे फक्त. 3 ओव्हर पॉवर प्लेच्या असतील आणि हा शॉर्ट पिच चेंडू, परंतु बॅट्समन आखूड टप्प्याच्या चेंडूचा व्यवस्थित समाचार घेऊ शकले नाही आहेत. बीट झाले पूर्णपणे. चेंडू यष्टिरक्षकाकडे आणि निर्धाव चेंडू. प्रसाद यांचा पुढचा चेंडू हा पण शॉर्ट पिच होता, परंतु तो काय आणि ढुंडो रे साजना. आणि हा झेल सुटलेला आहे. आरामात झेल होता आणि चेंडूखाली थोडीसे भिरभिरले क्षेत्ररक्षक आणि झेल सुटलेला आहे. आणि पहिला जीवनदान फलंदाजाला. धावसंख्या झालेली आहे 11 धावा. प्रसाद यांचा पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता. बॅट्समन
त्याचा पूर्ण फायदा घेऊ नाही शकला आणि रिंगच्या आतमध्येच हा उंच कॅच गेलेला, उंच स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला, परंतु फिल्डरनं तो काय पकडता आला नाही. धावसंख्या 2ची भर, धावसंख्या 11. आणि आता क्षेत्ररक्षणाची बदलाबदल करतायत. बघूया पुढील चेंडू प्रसाद यांचा. पुन्हा शॉर्ट पिच, पुन्हा एक चान्स, परंतु यावेळी मात्र जे 30 यार्ड सर्कल आहे त्याचा पुरेपूर वापर करताना फलंदाज चेंडू सर्कलच्या वरून बाहेर टाकला. आणि पण ताकद तेवढीच आहे का चेंडू फक्त बाहेर जातो रिंगेच्या बाउंड्री रेषेपर्यंत पोहोचण्याची ताकद पूर्णपणे लागत नाहीये. आणि 2 धावासह धावसंख्या झालेली आहे 13 धावा. या शॉट बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि पुल मारायच्या प्रयत्नात चेंडू वरून गेला, पण चेंडू जस्ट सर्कलच्या बाहेर गेला, त्यामुळे त्यांचा तसं काय झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही आणि चेंडू 2 धावा मिळालेल्या आहेत फलंदाजाला. ठीक आहे, पण आता पॉवर प्लेची ही शेवटची ओव्हर आहे आणि तसं बघायला गेलं तर स्कोर फार कमी आहे शिरगावचा पॉवर प्लेच्या हिशोबाने. आणि हा पुन्हा शॉर्ट पिच आणि आखूट टप्प्याचा चेंडू उंचावरून फिरकावला आहे मिडविकेटच्या दिशेने. तिकडे चांगलंच क्षेत्ररक्षण, 2 धावा मिळतील, पण सुंदर क्षेत्ररक्षण. पंचायतकडे दाद मागतायत पण पंचायतचा काही इशारा नाही आहे. आणि 2 धावांसह धावसंख्या झालेली आहे 15 धावा. धावसंख्येत आणखीन 2 धावाची भर, धावसंख्या झाली आहे 15. मला वाटतं पॉवर प्लेमधलं शेवटचं षटक. किती चेंडू बाकी आहेत? 2 चेंडू बाकी आहेत पॉवर प्लेचे. आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवताना दिसत नाही आहे आपल्याला फलंदाजी करणारा संघ. प्रसाद पुढील चेंडू. यावेळी मात्र बॉल खाली ठेवण्यात यशस्वी, परंतु तेवढीच सुंदर फिल्डिंग नवनीतकडनं. नवनीत यांनी अक्षरशः एकदम चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि चेंडू स्क्वेअर लेगला अडवलेला आहे. एका धावेवर समाधान मानायला लागलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी प्रसाद यांची. पुन्हा शॉर्ट पिच. ओ आणि कॅच, सुंदर कॅच पकडलेलाच होता. आणि आपल्या परंतु पानमाळी बचत बोलाचा जरा कॅच होळलेला आहे चिराग का क्षेत्ररक्षकाने. नाही, चिराग नाही, चिराग मुन्ना यांनी कॅच मुन्ना होळलेला आहे. हा कॅच व्हायला पाहिजे होता या लेवलला. नाही, परंतु कॅच चांगला त्यांनी अटेम्प्ट केला. सेकंड अटेम्प्टला पण त्यांना कॅच पकडायचा पूर्ण चान्स होता. स्ट्रोक होता तो. गुड फिल्डिंग, नॉट बॅड. आणि ही वाडवळ समाजाची एक प्राईम टुर्नामेंट आहे आणि यात वासळी संघाकडनं अपेक्षा आहे की हे झेल घेतले गेले पाहिजेत. आणि तो मुन्ना यांचा प्रयत्न थोडंसं अयशस्वी ठरला. चांगला शॉट होता आणि चांगला प्रयत्न होता, परंतु ते काय चेंडू पकडू शकले नाही आहेत. आणि या बरोबरच तिसरं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे 17 धावा 3 षटकानंतर. 3 षटकानंतर 17 धावा. शिरगाव संघ नो लॉस 17. उरलेले 5 पॉवर प्ले संपलेला आहे. पॉवर प्लेचा पाहिजे तसा त्यांनी उपयोग घेतलेला नाही आहे. मॅक्झिमम शॉट रिंगच्या बाजूलाच पडलेले आहेत. आणि आता उजव्या हाताने मध्यम Timing गती होत गोलंदाजी नाहीये. चिराग. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. चिराग यांची स्पेशालिटी आहे, ते दोन्ही हाताने बॉलिंग करू शकतात. आणि सुंदर फटका. बघूया प्रत्येक चेंडू खाली आणि झेल सुटलेला आहे. प्रयत्न केला आणि तिसरा झेल सुटलेला आहे. स्वतःवरच चिडलेले आहेत. प्रॉबेबली पहिल्या स्टार्ट घेतली नव्हती त्यांनी, परंतु झेल सुटला. तुम्ही एक ऑब्झर्व केलं का बॅट्समनचा फटका बाउंड्री लाईन पर्यंत काय पोहोचत नाहीये आणि सगळे फिल्डिंग बाउंड्री लाईन वरती फार डीप आहेत, त्यामुळे तिथपर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागतोय. हा सामना 8 षटकांचा असल्यामुळे वासळी संघ थोडंसं जास्त डिफेन्सिव्ह आहे 4थ्या षटकापासूनच, म्हणून त्यांनी सर्व क्षेत्ररक्षक लांब लावलेले आहेत. आणि एक सुंदर फटका ऑफच्या दिशेने. नवनीत यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण.
चिराग यांचा पुढचा चेंडू, गुड लेंथ, गुड बॉल, डॉट बॉल आहे, ग्रीन बॉल आहे. चिराग यांचा सुंदर बॉलिंग. आणखी 100 झाडं लावलेली आहेत. धावसंख्येत काही बदल नाही आहे. शिरगाव 8 ओव्हरची मॅच आहे. 8 ओव्हरच्या दृष्टिकोनातनं नो लॉसवरती खेळताना थोडं आक्रमक क्रिकेट त्यांना खेळायला पाहिजे आणि असं वाटतंय. प्रत्येक डॉट बॉलला वसई, बेणापट्टी ते रानगाव या एरियात 100 झाडं लावली जातात. आणि यावेळी मात्र त्यांनी ही विकेट फेकलेली आहे. आऊट झालं ना, रन बॅटला लागलाय. कॉट बिहाइंड, चिराग यांना बळी मिळालेला आहे आणि पहिला गडी बाद. धावसंख्या झालेली आहे 19 धावा शिरगाव संघाची. शिरगाव संघ पहिला हादरा आणि 29. तुम्ही परवा मॅच बघितली असेल तर मुंबई इंडियन्सचा बॅट्समन, अच्छा, तर शेवटी फुल फॉर्म असलेल्या बॅट्समनला सुद्धा त्यांनी मध्ये बोलावलं. हां, तिलक वर्माला. हां, नंतर काय झालं, पुढील सगळ्या मॅचला त्यांनी जवळजवळ 50 मारले. हो हो. शिरगाव संघाला विनंती आहे की आपला 12वा खेळाडू इकडे पाठवायचा आहे. शिरगाव संघ, तुम्हाला विनंती आहे की आपला 12वा खेळाडू इकडे पाठवायचा आहे नाव सांगण्यासाठी. शिरगाव संघ, कृपया आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. या कॉम्पिटिटिव्ह बॅट्समनचं नाव कळत नाही आणि फलंदाजाचं बक्षीस यामुळे जाऊ शकते. अशा या चुरशीच्या लढतीमध्ये कधी कधी एखाद्या बॅट्समनचा परफॉर्मन्स त्या दिवशी होत नाही, त्यावेळी स्ट्राईक चेंज करणे किंवा नवीन बॅट्समनला चान्स देणे. मोठ्या मोठ्या टीमसुद्धा आता बॅट्समनला परत बोलवतात आणि बघतात का दुसरा प्लेअर काय करू शकतो का. चिरागांचा पुढचा चेंडू, सुंदर फटका, क्लासी. मी आताच तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरच्या सांगितलं, दिशेने एक्स्ट्रा कव्हर, 4 धावा. का बॅट्समन चेंज केल्यानंतर थोडा फरक पडतो. हां, डेव्हिड कॉन्वेला सुद्धा पुन्हा बोलावलं होतं चेन्नई सुपर किंगने, आणि तेही त्या स्टँडर्डचे बॅट्समॅन. म्हणजे डेव्हिड कॉन्वे हा चेन्नई सुपर किंगसाठी एक वेळचा स्टार बॅट्समन होता आणि त्यांनी IPL खेचून आणलेली आहे, कप आणलेला आहे चेन्नईसाठी. त्यांनाही त्यांनी बोलावलं. तिलक वर्माला मुंबई इंडियन्सने बोलावलं. नवीन बॅट्समन, शिरगावचा लेफ्ट हँड बॅट्समन, आणि हा सुंदर पुन्हा कट केलेला आहे 1 धावेसाठी. बॅट्समन बदलल्यानंतर थोडासा फरक पडतो धावसंख्येमध्ये. 1 चिभर धावसंख्या झालेली आहे 4 ओव्हर नंतर. 1 बाद 23. अजून 4 षटकाचा माफ करा, धावसंख्या झालेली आहे 24 धावा. 24 धावा, माफ करा. चार ओव्हर 1 विकेट 24 धावा. अजून 4 षटकांचा सामना बाकी आहे. शिरगावला 4 षटक अजून आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत प्रांजल डावखुरे, लेफ्ट आर्म स्पिनर. बघूया आपल्या संघासाठी ते काय करतायत. प्रांजल एक विशिष्ट शैलीमध्ये बॉलिंग करतात, नेहमी विकेट काढत असतात. लेफ्ट हँड ऑर्थोडॉक्स. डावखुरे फिरकी गोलंदाज प्रांजल आपल्या संघासाठी काय करतायत बघूया. आणि नवनीत क्षेत्ररक्षणाची जमवाजमव करताना जरा घाई करायची आहे. आपल्याला 8च ओव्हर खेळायचे आहेत कारण आपल्याला अजून एक मॅच खेळायची आहे या मैदानावर. प्रांजल पुढील चेंडू घेऊन आणि विकेट किपरने पेटीमधला हेल्मेट काढलेला आहे. प्रतीक वर्तक सामना करतील बघूया. प्रतीककडून संघाला फार अपेक्षा आहेत. पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार मारला होता. बघूया प्रांजल पहिला चेंडू घेऊन आणि काहीसा फ्लाईट टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. 1 धाव मिळेल तिकडे. क्षेत्ररक्षण चांगले, अंडरआर्म थ्रो, 1 धावावर समाधान मानावं लागलेलं आहे. धावसंख्येत 1 ने भर पडलेली आहे. धावसंख्येत 25. लेफ्ट आर्म बॉलर, लेफ्ट आर्म बॅट्समन, थोडं कॉम्बिनेशन बॅटिंग करायला इझी असते, पण रायटीसाठी लेफ्ट आर्म बॉलर हा नेहमी त्रासदायक असतो. प्रांजल पुढचा चेंडू घेऊन
हा शॉर्ट पिच पण फास्ट वन. थोडे बॅट्समनला एक धाव झाली असती, परंतु फलंदाज थोडेसे सेफ गेम खेळत आहेत. हा ही धाव झाली असती, परंतु ते धावले नाही आहेत. 8 षटकामध्ये धीरजी धाव व्हायलाच पाहिजे होती. हो हो अभय. आणि हा उत्तुंग मारण्याचा फटका, चेंडू बॅटची कड घेऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला आहे आणि त्यांना आणि धाव बाद झालेले आहेत. सुंदर कलेक्शन, सुंदर फिल्डिंग, सुंदर थ्रो आणि धाव बाद झालेले आहेत. फलंदाज दुसरा हादरा शिरगाव संघाला. रोहिश धावबाद झालेले आहेत. नेक्स्ट बॅट्समन कोण आहे? कीपर कोण आहे? मौका आहे ना रे? निर्मित. नेक्स्ट बॅट्समन निर्मित. कीपर कोण? मौका ना? प्रतीक प्रतीक यांचं चांगलं कलेक्शन आणि त्यांनी प्रसंगावधान राखून यष्टीवर चेंडू फेकलेला आहे आणि फलंदाज धावबाद. प्रांजल यांच्या षटकात एक रनआउटचा बळी गेलेला आहे. बघूया प्रांजल आपल्या संघासाठी काय करतायत. वसई संघाला त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. डावखुरे फिरकी गोलंदाज प्रांजल. मी आधीच केलं, प्रांजल हा राईट हँड बॅट्समनसाठी थोडा एक्सपर्ट गोलंदाज आहे. घातक गोलंदाजी करतो, थोडा फास्टर पण मारतो. ऑर्थोडॉक्स बॉलिंग आहे. ऑर्थोडॉक्स असले तरी लेफ्ट आर्म बॉलरसाठी ओव्हर द विकेट टाकणारे फार कमी गोलंदाज असतात. कधी कधी ते स्पिनर पेक्षा फास्टरही जास्त वाटतात. कारण आता त्यांनी एक स्ट्रेट बॉल सोडलेला होता. बॅट्समन रॅपिडली आला तो चेंडू. विकेट किपर पण व्यवस्थित कीप करू नाही शकले, कलेक्ट नाही केला व्यवस्थित त्यांनी. पुढील प्रांजल यांचा चेंडू. आता हा फ्लायटर वन व्हेरिएशन पुढे सरसावून मिडविकेटच्या दिशेने आणि तिकडे चिराग यांचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. थ्रो काहीसा आणि वेवड, तिकडे नवनीत यांचं बॅकअप आणि धाव बाद. फसवलेला आहे नवनीत यांनी फसवलं. आणि निर्मित धावबाद झालेले आहेत. निर्मित त्यांना स्ट्राईक पण आलेला. वैभव आलेले आहेत आता फलंदाजीसाठी. पटापट मॅच खेळले का? प्लेयर थकले सारखं वाटतं ते. एक मिळाली ना रेस्ट, एक मॅच रेस्ट मिळाली. अजून काय पाहिजे? 2 मॅच तर खेळायच्याच आहेत सगळ्यांना आणि एका मॅचची रेस्ट मिळाली. अजून काय पाहिजे? नवनीत अजून एक मॅच होणार आहे इकडे. पटापट जरा घाई करायची आहे. वैभव फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि षटक संपलेलं आहे. पुढचं षटक घेऊन प्रियम गोलंदाजी करायला आलेले आहेत. उजव्या त्याने ऑफ स्पिन गोलंदाजी करतील. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. त्याच्यासमोर डावखुरा फलंदाज. हो, प्रियम यांची सुंदर गोलंदाजी. वासळी संघाने दरवर्षी 1 किंवा 2 नवीन प्लेयर घेऊन येतात. अशीच टीम बनते. आणि एका धावेसह धावसंख्या झालेली आहे 28 धावा. प्रियम पुढील चेंडू घेऊन आणि उत्कृष्ट चेंडू थांबून आला आणि तटवाच्या नादात चेंडू बॉलरच्या हातात दिलेला आहे आणि झेल बाद झालेले आहेत. प्रियम ज्या पद्धतीने ऑफ ब्रेक बॉलिंग करतात तर बरोबर वैभव बाद बॉल झालेले टाकला.
वैभव बाद झालेले आहेत. आणि एकदम गुड लेंथवरती पडलेला. जर स्ट्रोक घेतला तर कॉट अँड बोल्टचा मॅक्झिमम चान्स असतो. दुसरा बॉल पहिला बॉल तिकडे गेला ना. कुठे नाही नाही वैभव एकच बॉल खेळला ना. नेक्स्ट बॅट्समन मनीष आलेले आहेत प्रियम यांचा सामना करायला. बघूया ऑफ स्पिनर मनीष सामना करतील. प्रियम यांचा आखूट टप्प्याचा चेंडू आणि मारलेला आहे कव्हरच्या दिशेने. टटवलेला आहे. नवनीत यांचे क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. आणि पुन्हा एक विकेट मिळालेली आहे. बोल्ड बोल्ड त्रिफळाचीत झालेला आहे फलंदाज. उत्कृष्ट गोलंदाजी प्रियम याची. दुसरा बळी गेलेला आहे या षटकामध्ये. एक कॉटन म्हणून काढला आणि आता बोल्ड आउट झालेला आहे. दोन्ही बाजूला दोन्ही याच्यावरती यंगस्टार बॉलिंग करत आहेत. आणि वाडवळ प्रीमियर लीग घ्यायचं हे एक नवीन प्लेयर आले पाहिजेत. नवीन प्लेयर आले. आपले वाडवळ प्रीमियर लीग आपण चालू करण्याचं हेच उद्दिष्ट होतं की आपल्या समाजातील होतकरू आणि नवीन मुलांना यात संधी मिळावी. आणि हे होताना दिसतंय. हो. दोन्ही पिच वरती जे बॉलर आहेत स्पिनर आणि क्वालिटी बॉलिंग करत आहेत. प्रियमची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आणि या उत्कृष्ट तटवलेला चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. बघूया क्षेत्ररक्षक धावतात त्याच्या मागे. आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंच खालिद यांचा चौकाराचा इशारा. या 4 धावांसह धावसंख्या झालेली आहे. 2च धावा असायला पाहिजे होत्या. तर 4 धावा मिळाल्या आहेत. त्यांना बॅटिंग पाहिजे वाटते. 33 धावा. वासई संघाला 7वं batting षटक पाहिजे. चालू. हा त्यांनी फास्टर वन टाकायचा प्रयत्न केला. राजेश यांनी आतापर्यंत कट flighting मारला वर. आणि चौकार वसूल केला. क्षेत्ररक्षण काहीसं खराब आणि धावसंख्या झालेली आहे 33 धावा. हो एक चान्स सुटलेला आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू आणि अति आत्मविश्वासी फटका मारण्याच्या नादात फलंदाजाच्या बॅटची खालची कड घेऊन चेंडू यष्टिरक्षकाकडे. चेंडू काही प्रतिक्रियांना मिळालेला नाही आहे पण निर्धाव चेंडू. आणि स्टम्पचा पण चान्स होता. हो म्हणजे स्कोर धावसंख्या झालेली आहे ओव्हर 33 धावा. 6 षटकं झालेली 6 आहेत. षटकानंतर ते शेवटची 2 षटकं बाकी. 6 षटकं झालेली आहेत. वासई संघाने थोडी घाई करायची आहे. अजून एक मॅच खेळवायची आपल्याला त्या ग्राउंडवर. नवनीत एक विनंती आहे की 2 षटकामध्ये वेळ कमी घ्यायचा आहे. प्रांजल पुन्हा आलेला आहे. सहा षटकानंतर 33 जवळजवळ 5.5 ॲव्हरेज. काहीच म्हणजे हे टार्गेट वासई संघाला इझी जाईल असं मला वाटतंय. आमचे सांख्यिकी पटकन ॲव्हरेज काढताना 5.5 धाव आणि त्रिफळा चित. उत्कृष्ट चेंडू प्रांजल यांचा. डावखुरे लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाज ओव्हर द विकेट गोलंदाजी टाकतात आणि त्यांचा चेंडू काही फलंदाजाला कळला नाही आहे. चेंडू बॅट पॅडच्या गॅपमधून जाऊन मधली यष्टी उद्ध्वस्त झालेली आहे. प्रांजल यांची ॲक्युरेसी वर्षानुवर्ष इथे दिसून येते आणि त्यांनी लेदर बॉलला चांगल्या विकेट भरपूर वेळा मॅन ऑफ द मॅच पण घेतलेली आहे त्यांनी. आणि मनीष त्रिफळाचीत झालेले आहेत. नेक्स्ट बॅट्समन यश आलेले आहेत पुढील फलंदाज.
या मॅचेस नंतर दोन्ही ग्राउंडवरती अजून एक एक मॅच होणार आहे. सर्व प्लेयरना विनंती आहे का जास्त टाइम घेऊ नये. प्रांजल यांचा पुढचा चेंडू हा पण फास्ट वन. अतिशय उत्कृष्ट चेंडू. प्रांजल हा राईट हँड बॅट्समनसाठी तसा तापदायकच बॉलर आहे. त्याचा बॉल बऱ्यापैकी बाहेर निघतो. आणि पुढे साचवून माझा प्रयत्न स्वतःला यॉक करून घेतला फलंदाजाने आणि चेंडू निर्धाव. 2 डॉट कंटिन्यूस 2 डॉट्स. आणि यष्टीचीत झालेले आहेत. म्हणजे आपण बोलतो की तबेला सोडून पुढे धावला आणि चेंडू काही बॅटच्या आवाक्यात आलेला नाही आहे आणि चेंडू प्रतीक यांच्या हातात आणि प्रतीक यांनी कुठली कसर केलेली नाही आहे यष्टीचीत करण्यामागे. आणि स्टंपिंग लेफ्ट आर्म बॉलर. बॉल बाहेर निघणारच आहे. पीस सोडायलाच नाही पाहिजे. बॉल कट करायचा प्रयत्न करायला पाहिजे. विथ द स्पिन घ्यायला पाहिजे. कारण मिस म्हणजे तुम्ही क्रीज आउट होणारच हे तर फिक्स आहे. कारण तो बॉल तुम्हाला मिस करतोय. आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी प्रज्वल यांची. प्रज्वल उत्कृष्ट बॉलिंग. 3 डॉट्स विकेट. प्रांजल दोन विकेट मिळालेले आहेत या षटकामध्ये. आणि दाद मागतायत आणि LBW एसटी समोर तगडी या गुन्ह्यासाठी बाद झालेले आहेत. एसटी समोर तंगडी. मी एसटी बस शोधत होतो धीरज. नाही एसटी म्हणजे आपलं स्टम्प्स या स्टम्प समोर पाय. LBW थँक्यू स्कोरर. आणि हा आहे का एक चेंडू आहे. हा हॅट्रिक चेंडू असेल. प्रांजलांचा एक चेंडू बाकी आहे आणि हॅट्रिक वर आहे प्रांजल. आणि हॅट्रिक मिळण्यासाठी नवनीत यांनी क्लोजिंग फिल्डिंग वगैरे लावावी. जरा हॅट्रिक मिळू दे. कमी स्कोर आहे. 7वं षटक. हॅलो. आणि हा हॅट्रिक चेंडू. प्रांजल आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. आणि हा चेंडू डिफेंड केलेला आहे आणि हॅट्रिकचा चान्स घालवलेला आहे प्रांजल यांचा. परंतु अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्या 2 षटकामध्ये प्रांजल यांनी. मेडन ओव्हर टाकली. आणि आपल्या वाडवळ प्रीमियर लीगच्या इतिहासात एका मेडन ओव्हरची नोंद झालेली आहे प्रांजल यांच्या. विथ 2 विकेट्स. 2 का 3 विकेट्स. या ओव्हरमध्ये किती विकेट मिळाले त्यांना. 2. नाही या ओव्हर या षटकामध्ये 3 गडी बाद केले. आणि हॅट्रिकचा चान्स पण होता. सुंदर गोलंदाजी प्रांजल यांची. स्टंप टू स्टंप व्हेरी ॲक्युरेट गोलिंग. प्रतीक पुन्हा आलेले. शेवटचं षटक घेऊन प्रतीक पाटील. बघूया क्षेत्ररक्षणाची जमवाजमव करताना. शेवटचे षटक घेऊन आणि त्रिफळाचीत फलंदाज. यष्ट्या उद्ध्वस्त. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. आणि 9 गडी बाद झालेले आहेत शिरगाव संघाचे. शेवटचा गडी आता बघूया. धाव संख्या झालेली आहे 33 धावा. 33 फॉर 9. अतिशय लाजिरवाणी परिस्थिती आलेली आहे शिरगाव संघाची. वासळी संघातर्फे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. वास मारतो ना. प्रतीक आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू घेऊन.
मृण्मय सामना करतील आणि यष्ट्या उद्ध्वस्त, त्रिफळा चित आणि ऑल वाव. डाऊन झालेला आहे शिरगाव संघाचा. धन्यवाद. 4 चेंडू वाचलेले आहेत. 33 धावांमध्ये पूर्ण संघ गारद केलेला आहे शिरगाव 34 to संघाचा. win. हो वाचले. नवनीत बॅट्समन पटकन पाठवायचे ना नवनीत. नवनीत यांना विनंती आहे सलामीचे फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. मैदान क्रमांक 2 जरा फलंदाज पाठवायचे आहेत मथाणे संघ. सामना चालू करायचा आहे ताबडतोब. सलामीचे फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. आपल्याला वेळ कमी आहे. अजूनही 2 सामने खेळायचे आहेत. हॅलो. मैदान क्रमांक 1 वर होणारा पुढील सामना केळवे आणि पालघर संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण स्टेज जवळ यायचं आहे नाणेफेकीसाठी. मैदान क्रमांक 1 वर होणारा पुढील सामना केळवे आणि पालघर संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इकडे यायचं आहे. तर मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना उमेळे ब संघ आणि नाळे संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण स्टेज जवळ यायचं आहे नाणेफेकीसाठी. लवकरात लवकर यायचं आहे. नाळे संघ आलेला आहे. उमेळा संघ आलेला आहे. नाळे संघाने यायचं आहे. केळवे आणि पालघर संघ कर्णधार स्टेज जवळ यायचं आहे. मैदान क्रमांक 2 वरती बॅट्समन पाठवायचे आहेत. कॉमेंटेटर मैदान क्रमांक 2 अपडेट द्या. केळवे संघ पालघर व्यासपीठाजवळ यायचं आहे नाणेफेकीसाठी. नाळे संघ उमेळा संघ आलेला आहे. नाळे संघाने यायचं आहे. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेकरता खूप चांगलं सहकार्य दात्यांचं लाभलं गेलेलं आहे. प्रथम क्रमांकाचं आपण पारितोषिक पाहतात श्री हेमंत म्हात्रे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक श्री सुदेश चौधरी वसई विकास सहकारी बँक. स्पर्धेकरता बॉल रोहन ठाकूर. यूट्यूब करता पुष्कराज वर्तक यांच्याकडनं सौजन्य झालं आहे. टी शर्ट करता सौजन्य झालं आहे आयर्न मॅन हार्दिक पाटील. भारत गॅस आशिष चौधरी. इंद्राजनी गॅस. वर्सटाईल रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड निलेश चौधरी. वैजंती HP गॅस एजन्सी. अबीर HP गॅस वसई बाजार. अन्नपूर्णा HP गॅस सर्व्हिसेस. 9 स्टार द सेतू कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. कृषिका बिल्डर्स अँड देव सचिन राऊत. कुटीर बिल्डिंग ड्रीम्स प्रीतम पाटील. प्रिन्स डेव्हलपर अभिजित डायस अँड टूल्स प्रायव्हेट लिमिटेड. एनिकेअर फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड. यशोभूमी कन्स्ट्रक्शन. ओरिएंट टेक्नॉलॉजीज बँक ऑफ इंडिया. मिस्टर राजेंद्र लाड. MG वर्तक क्रिकेट क्लब होळी. मिस्टर दिलीप वर्तक. SD कार्गो प्रायव्हेट लिमिटेड. सिग्नेट प्लॅटिनम रिअलिटी. टकाटक फूड्स. स्नेहा बिल्डर्स. पूर्वा रेफ्रिजरेटर्स. युरो पॉवर इन्व्हर्टर्स. VN स्पोर्ट्स. डी फॅक्टरी. पूर्वा कूल एअर कंडिशनर्स. निवांत बीच रिसॉर्ट. माझगाव डॉक वाडवळ ग्रुप. साफल्य ट्रॅव्हल्स. कृषिका बिल्डर्स. सायराज एंटरप्राइजेस. विराज एंटरप्राइजेस.
देवजी फार्म, दीप इलेक्ट्रिक्स, अविंश चौधरी, अविनाश चौधरी, त्याचबरोबर स्वर्गीय हरेश्वर केशव राऊत किरवली यांच्या स्मरणार्थ श्री जितेंद्र वीरेंद्र धर्मेंद्र हरेश्वर राऊत यांच्याकडनं 3 दिवसासाठी लागणाऱ्या जेवणाकरिता तांदळाची व्यवस्था इथे केली आहे. त्याचबरोबर वीरेंद्र हरेश्वर राऊत किरवली यांच्याकडनं देखील आर्थिक सहाय्य झालेलं आहे. या सर्व दात्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि आभार. शिरगाव संघ आपला 12 खेळ अजून पण पाठवलेला नाही. पालघर संघ, केळवे संघ कर्णधार आले. पालघर संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. नंदित चौधरी, ठीक आहे, चहा पिऊन घ्या. नाळे संघ, हर्षल म्हात्रे, नाळे संघ आपला कर्णधार पाठवायचा इकडे. उमेळ्याचा कर्णधार आलेला आहे. मी नंदित चौधरी यांना विनंती करतोय, पालघर आणि केळवे संघाचा नाणेफेक आपण करायची आहे नंदित चौधरी यांच्या हस्ते. अगदी चांगला फटका पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाला. फलंदाजानं गॅप शोधला आणि त्या गॅपमध्ये ढकललं चेंडूला. चौकाराची एसकेचे तेज गोलंदाज नंदित चौधरी हे नाणेफेकी करून घेत आहेत दोन्ही संघाचे. चौकाराची मोहर तिथे पहिल्याच बॉलवरती उमटवली. 34 धावांचं एक माफक लक्ष हे समोर ठेवण्यात आलं. इथे मात्र अगेन तेच रिपिटेशन. व्हॉट अ शॉट. चौकार 4. तर मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना पुढील उमेळे संघ आणि नाळे संघ नाणेफेक करत आहेत. नंदित चौधरी परत आपले नाणेफेक करत आहेत. दोन्ही संघांना 8-8 संघ 8-8 षटकाचा खेळ असणार हे सांगतोय. तुम्ही जास्तीत जास्त 3 गोलंदाज 2 ओव्हर देऊ शकतात आणि 3 ओव्हरचा पॉवर प्ले असणार आहे. दोन्ही संघांना सूचना. दोन बॉलवरती 2 चौकार आलेत. पुढचा बॉल इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चित करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडनं झाला. अगदी चांगली विकेट किपिंग इथे म्हणावी लागेल. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. आठ धावा या धाव फलकावरती झाल्यात. यावेळेला मात्र सेन्सिबल पद्धतीने या चेंडूला खेळलेला आहे. धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या आता 9 झाली आहे. 34चं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं. शिरगाव संघाला सर्व बाद करण्याची किमया साध्य केली. वासळी या संघानं काय कमालीचं प्रदर्शन गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. चार चेंडू झालेत. 5वा चेंडू याही वेळेला आपण पाहिलं बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळलेला आहे. गलीच्या क्षेत्रात चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत. कुठल्याही प्रकारची धाव तिथे नाही. 5 चेंडू झालेले आहेत. 9 धावा फलकावरती झाल्यात.
पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. थोडंसं स्पीडअप करा फिल्डिंग टीम शिरगाव संघ. अजूनही एक मॅच बाकी आहे. जवळजवळ घड्याळामध्ये 4:45 वाजलेत. थोडंसं फास्ट खेळा. निर्मित आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. 10 धावा फलकावरती झाल्यात. अजूनही आपण पाहिलं तर बनवायच्या आहेत धावा 24. इथे मात्र अगदी चांगला फटका, पॉवर हिटिंग, लांब लचक, कडक बेधडक सिक्सर. ज्या फटकेबाजीसाठी प्रतीक ओळखला जातो आणि तोच फटका प्रतीकच्या बॅटमधनं आलाय. या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा. अजूनही जिंकण्याकरिता 18 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. फिल्डर तिथे आहेत. या वेळेला मात्र आपण पाहिलं तर लॉली कॅच, अगदी सहज सोपा झेल या ठिकाणी सुटला गेलाय. गोलंदाज इतका करतायत, अजून काय करणार. झेलची संधी आली होती परंतु संधीचा स्वीकार झाला नाही. 17 धावा फलकावर. वाईट आणि एक धाव तिथे पाहायला मिळते. धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 19. अजूनही जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता आहे. याही वेळेला फटका तर चांगला आहे. फिल्डर मात्र लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. 2 रन कंप्लीट आणि या 2 धावांनी आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे 21. याही वेळेला चांगला फटका थर्ड मॅनच्या दिशेला, चौकार. पाच चेंडू झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 25. षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. हो अगदी चांगला बॉल खोदून काढलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. फिल्डर तिथे आहे डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि या एका धावेने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झाला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 26 धावा. दोन षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती 26 झालेली आहे. जिंकण्याकरता अजूनही 36 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. हॅलो
जे कार्यकर्ते थंड हवेच्या ठिकाणी गेलेले आहेत इथे मात्र अगदी चांगला फटका, अगदी स्टँड मध्ये षटकार. जिंकण्याकरिता फक्त 2 धावांची आवश्यकता. नऊ बॉल आणि 21 रनची एक विस्फोटक खेळी प्रतीकची पाहायला मिळाली. 2 धावांची जिंकण्याकरिता आवश्यकता आहे. फटका तर चांगला आहे, चेंडू जातोय चौकार आणि विजय चौकार. थँक यू. अगदी चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर फटकेबाजी खूप चांगली केली प्रतीकने, परंतु बॅटिंग करताना शिरगाव संघाला खऱ्या अर्थानं ज्यानं थांबवलं त्या गोलंदाज